रामनवमी हा भगवान राम यांच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे। हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो। संपूर्ण भारतात भक्तिभावाने आणि आनंदाने हा सण साजरा होतो। अयोध्येचे राजा दशरथ यांना बराच काळ मूल नव्हता। त्यांनी यज्ञ केल्यानंतर त्यांना 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। यापैकी राम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात। त्यांचा मानव जन्म हा साधासुधा नव्हता, कारण त्या काळात राक्षसराज रावण अत्यंत बलवान होता। त्याने कठोर असं तप करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं होतं, ज्यामुळे देव दानव त्यांना मारू शकत नव्हते। त्यामुळेच तो अहंकारी झाला आणि पृथ्वीवरती अन्याय आणि अत्याचार करू लागला। देव आणि ऋषी त्यामुळे त्रस्त झाले। त्यांनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली। तेव्हा भगवान विष्णूंनी मानव रूपात जन्म घेऊन रावणाचा नाश करण्याचा निर्णय घेतला। रामाचा जन्म म्हणजेच धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा विजय होय। रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात जाऊन रामाची मनोभावे पूजा करा। मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीच रामरक्षेचं पठण करा। या दिवशी प्रभू रामांना पानक, फळं आणि पंचामृताचा प्रसाद दिला जातो। हे सगळे पदार्थ उष्णतेच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात। रामनवमीच्या दिवशी रामाचं स्मरण केल्यामुळे जीवनात सत्य, संयम आणि कर्तव्य पाळण्याची प्रेरणा मिळते। शिवाय घरात सुखशांती आणि सकारात्मकता येते। संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते। तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा। मी सत्याचा विजय हे खूप जुने काळाचे दिवस होते। अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते। पराक्रमी, धर्मनिष्ठ पण संतानहीन। त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्यातून त्यांना 4 पुत्रांची प्राप्ती झाली। त्यापैकी सर्वात थोर राम। रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी मध्यान्हाच्या काळात झाला। संपूर्ण अयोध्या आनंदात न्हालेली, फुलांनी सजलेली, स्तोत्रांनी गुंजणारी होती। राम मोठा झाला तेव्हा त्याने पित्याच्या आज्ञेने 14 वर्षे वनवास स्वीकारला। सीतेचे हरण झाले। रावणासारखा शक्तिशाली राक्षस समोर होता, पण राम डगमगला नाही। त्याने न्याय, संयम आणि भक्तीच्या जोरावर रावणाचा पराभव केला। रामनवमी ही फक्त त्याच्या जन्माची आठवण नाही, तर सत्य, कर्तव्य आणि भक्तीने आयुष्य बदलण्याची प्रेरणा आहे। आजही रामनवमीला अनेक लोक उपवास करतात, रामरक्षा म्हणतात आणि आयुष्यात रामासारखं आचरण करण्याचा संकल्प करतात।